नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर नंबर 1 स्टँडर्ड 4 न्यू सिलेबस ट्रेजर ऑफ नेचर हा चॅप्टर बघणार आहोत. ट्रेजर म्हणजे ठेवा, खजाना. आणि खजाना असल्याच्या नंतर आपण तो कसा जपून ठेवतो, साठवून ठेवतो, त्याची जपणूक करतो व्यवस्थित. मग आता ट्रेजर ऑफ नेचर म्हणजे काय? ज्या वस्तू निसर्गाने बनवलेल्या आहेत. नेचर म्हणजे निसर्ग, जिथे मानवाने काही बनवलेल्या गोष्टी ज्या असतात मानवाने बनवलेल्या त्या निसर्गामध्ये येत नाहीत. मग नेचरने कोणकोणत्या वस्तू आपण त्याला नेचर म्हणू? बाहेर तुम्ही झाडं बघू शकता, डोंगर, नद्या, पर्वत, बाकीचे जे सजीव आहेत, वेगवेगळे जे प्राणी आहेत, आपणसुद्धा हे निसर्गाची देण आहे, म्हणजे नेचर आहे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत याचा वापर आपण कसा केला पाहिजे? जपून केला पाहिजे. म्हणून ट्रेजर म्हणजे आपल्यासाठी तो खजाना आहे. आपण त्याच्यासाठी काहीच पैसे देत नाही, निसर्गाने आपल्याला मोफत दिलेला. आपण नदीमधल्या पाण्याचा वापर फुकट करतो, पैसे देतो का? नाही देत. झाडांच्या फळांचा उपयोग आपण खाण्यासाठी करतो, फुकट मिळालेला आहे. मग हा जो ट्रेजर ऑफ नेचर म्हणजे हा जो खजाना आहे निसर्गाचा, त्याचा वापर आपण काय केला पाहिजे? जपून केला पाहिजे. ह्या धड्यातून आपण तेच शिकणार आहोत. आता कोणकोणत्या ट्रेजर ऑफ नेचर म्हणजे निसर्गाचा खजाना कोणकोणता आहे? नेचर म्हणजे निसर्ग, लक्षात ठेवा. ट्रेजर म्हणजे खजाना. मग या खजान्याचा वापर आपण कोणकोणता खजाना आहे आपल्यासाठी निसर्गाचा, नेचरचा? वॉटर, पाणी निसर्गाने, आपण माणसाने बनवलं आहे का? नाही, निसर्गातून मिळतं. परत सूर्यप्रकाश, सनलाईट, सूर्यप्रकाशला काय म्हणतात? सनलाईट. हवा, एअर, बरोबर की नाही? मग या गोष्टी आपल्या सगळ्यांना निसर्गातून मिळालेल्या आहेत. त्यांचा वापर आपण कसा केला पाहिजे? व्यवस्थित जपून केला पाहिजे. ते या धड्यातून आपण शिकणार आहोत. चला धड्याला सुरुवात करूया. आणि पहिला आपण निसर्गाचा एक खजाना बघणार आहोत. आणि तो बघण्या अगोदर आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत. लेट्स रिमेंबर म्हणजे आठवूया. आपल्याला याच्या अगोदर तिसरीमध्ये आपण अभ्यासलं होतं, ते आता आपण आठवणार आहोत. पहिला प्रश्न असा आहे, वेअर डज वॉटर ऑन द अर्थ कम फ्रॉम? वॉटर म्हणजे पाणी आणि अर्थ म्हणजे जमीन. आपण जमिनीवर राहतो, पृथ्वीवर राहतो. अर्थ म्हणजे पृथ्वी समजा. तर या पृथ्वीवरती पाणी कुठून येतं? कुठून येतं पाणी? तर फ्रॉम रेन, पावसाचं पाणी. कुठून येतं? पावसापासून पाणी आपल्याला मिळतं, बरोबर? म्हणजे याचा आन्सर काय येईल? फ्रॉम रेन. मग पुढचा प्रश्न असा आहे, वेअर डज रेन वॉटर गो? रेन वॉटर म्हणजे पावसाचे पाणी. वेअर डज रेन वॉटर गो? पावसाचे पाणी कोठे कोठे जाते? जेव्हा पाऊस पडला, तर पाऊस पडला, जमिनीवरती पडला, तेव्हा पाणी कोठे कोठे जाते? तर सिपिंग इन टू द ग्राउंड. सिपिंगचा अर्थ मुरतं पाणी. पाणी जमिनीवरती पडल्यावर काही पाणी काय होतं? जमिनीत मुरतं आणि जमिनीच्या खाली जातं, बरोबर? फ्लोविंग इन टू द रिव्हर्स, तर काही पाणी फ्लो होतं. फ्लो होणे म्हणजे फ्लोविंग म्हणजे वाहने, वाहत वाहत नदीला जाऊन मिळतं. रिव्हर्स म्हणजे नदी, बरोबर? अँड स्ट्रीम्स म्हणजे ज्याला आपण ओढा म्हणू शकतो, नाले म्हणू शकतो. तर ते काही पाणी स्ट्रीम्समध्ये पण जातं. अँड इव्हॅपोरेशन इन टू द स्काय, काही पाणी जेव्हा उष्णता वाढते तेव्हा त्या पाण्याची वाफ होते आणि ते पाणी इव्हॅपोरेशन म्हणजे बाष्पीभवन होतं. त्या पाण्याची वाफ होते आणि ते पाणी पुन्हा आकाशात जातं. कळलं? म्हणजे पाणी अशा प्रकारे जमिनीवर आल्यानंतर काही पाणी जमिनीमध्ये मुरतं, काही पाणी नदीमध्ये जातं, ओढ्यांमध्ये जातं, नाल्यामध्ये जातं, तर काही पाण्याची वाफ होते आणि ते पाणी पुन्हा जिथून आलं तिथे जातं.
कळलं? आता आपण पुढे अभ्यासूया. इथे तुम्हाला पहिल्या चित्रामध्ये बघा पाणी कसं ढगांमधून, ढग म्हणजे क्लाउड्समधून पाणी पडतं आहे आणि त्याला आपण काय म्हणतो, रेन म्हणतो, बरोबर ना. मग इथे तुम्हाला रेनचं पिक्चर दाखवलं आहे कसं होतं आहे. आणि इथे हे नदी, ओढे असे तुम्हाला दाखवलेले आहेत या चित्रांमध्ये. व्यवस्थित चित्र बघून घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, आपण आता पुढे बघूया. पुढे आपल्याला विचारलेलं आहे, वेअर डू वी गेट वॉटर फॉर यूज ॲट होम फ्रॉम? वेअर डू वी गेट वॉटर फॉर यूज ॲट होम फ्रॉम? याचा अर्थ घरात वापरण्यासाठी आपल्याला पाणी कुठून मिळते? होम म्हणजे घर. घरामध्ये वापरण्यासाठी आपल्याला पाणी कुठून मिळतं? कारण पाऊस तर आपल्याला फक्त 4 महिने मिळतो, पण बाकीच्या सीझनमध्ये, उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये आपण पाणी वापरण्यासाठी घरामध्ये कुठून आणू शकतो? तर वेल्स, विहिरीमधून. प्रायव्हेट वेल्स असतात, काही जणांचे स्वतःचे विहिरी खोदलेले असतात, बरोबर की नाही. तर वेल्स म्हणजे विहिरीमधून आपण पाणी काय करू शकतो? मिळवू शकतो, घरात आणतो, बरोबर. नंतर रिव्हर्स, नदीमधून काही गावच्या ठिकाणी डायरेक्ट काय करतात, पाणी मिळवण्यासाठी लोक नदीवर जातात. लेक्स म्हणजे तलाव, तलावामधून सुद्धा काही जण पाणी घरापर्यंत आणतात. आणि डॅम, धरणामधून. आता धरणामधून पाणी, आता मुंबईसारख्या ठिकाणी धरणामधून पाणी अंडरग्राऊंड पाईपलाईन करून घरापर्यंत पोचवलं जातं, बरोबर ना. पुढे आपण एक चित्र बघतो. एक मुलगा काय करतो आहे, ड्रिंकिंग करतो आहे, पाणी पिताना दिसतो आहे. आता त्याच्यामध्ये काय विचारलं आहे तर आपण वाचूया पहिलं. फ्रॉम द टाईम यू वेक अप म्हणजे उठणे. आपण उठतो, सकाळी उठतो, बरोबर. अप इन द मॉर्निंग म्हणजे सकाळ. अंटिल यू गो टू बेड ॲट नाईट म्हणजे रात्र. नोट द व्हेरियस युजेस ऑफ वॉटर इन युअर होम इन द बॉक्स गिवन बिलो. आता याचा अर्थ काय आहे, सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या घरात पाण्याचा वापर कोणकोणत्या कामांसाठी केला जातो याच्या नोंदी खालील चौकटीत करा. बघा, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही पाणी हे तुमच्या जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे. त्याचा वापर केल्याशिवाय कोण जगू शकत नाही. मग तुम्ही सकाळपासून रात्री झोपेपर्यंत पाण्याचा वापर कशासाठी घरात करता ते तुम्हाला लिहायचं. पहिलं मी इथे लिहिलेलं आन्सर, तुम्ही ते तुमच्या वहीत त्याची नोंद करून घ्या. नंतर ड्रिंकिंग म्हणजे पिण्यासाठी पाणी सगळे सजीव जे आहेत ते पाणी पितात, बरोबर. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही, म्हणजे ड्रिंकिंग करतो. कुकिंग, स्वयंपाक बनवण्यासाठी, तुमच्या आई स्वयंपाक बनवताना पाण्याचा वापर करते कुकिंग करताना. बाथिंग म्हणजे आंघोळ करणे, आंघोळ करण्यासाठी आपण पाण्याचा वापर करतो. लॉन्ड्री, कपडे धुण्यासाठी आपण पाण्याचा वापर करतो. फ्लशिंग टॉयलेट्स, आपण टॉयलेटला गेल्यानंतर टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी पाणी काय करतो, फ्लश करतो, वततो, बरोबर की नाही. आणि त्यामुळे टॉयलेट क्लीन होतं, म्हणजे तुम्ही टॉयलेटला सुद्धा पाण्याचा वापर करता. तसेच तुमच्या घरातली मोठी माणसं, जर तुमच्या घरात व्हेइकल्स असतील म्हणजे गाड्या असतील तर ते वॉश करण्यासाठी सुद्धा पाण्याचा उपयोग करतो. झाडांना पाणी घालण्यासाठी पण आपण पाण्याचा उपयोग करतो. पण इम्पॉर्टंट जे आहेत त्या गोष्टी आपण इथे लिहिल्या. कळलं तुम्हाला इथपर्यंत? आपण पुढे बघूया. लेट्स अंडरस्टँड म्हणजे समजून घ्या. कळलं? तर काय समजून घ्यायचं आहे बघा. आता तुम्ही 4थीमध्ये आलेला आहात, तर आता तुम्ही जे काय शिकणार आहात ते तुम्हाला आता समजून घ्यायचं आहे बघा. द प्लेसेस फ्रॉम वेअर वी गेट वॉटर आर कॉल्ड सोर्स ऑफ वॉटर. याचा अर्थ ज्या ठिकाणाहून आपल्यास पाणी मिळते त्या ठिकाणांना पाण्याचे स्रोत म्हणतात. सोर्सेस, स्रोत. काय? सोर्सेस म्हणजे स्रोत म्हणजे माध्यम. या ठिकाणाहून तुम्हाला पाणी मिळते. म्हणजे काय काय सोर्स आहेत तर तुम्हाला इथे चित्र दिसतात. या ठिकाणी तुम्ही गेलात, या ठिकाणाहून तुम्ही काय करता, घरामध्ये पाणी आणता किंवा पाणी मिळवता. कोण? आता तुम्हाला चित्र दिलेली आहेत. तर पहिलं चित्र तुम्ही बघू शकता, नदीचं चित्र आहे.
बरोबर की नाही. नदी किंवा तुम्ही त्याला स्ट्रीम्स बोलू शकता. ओढ्याचं चित्र आहे. मग त्यातून तुम्हाला पाणी मिळते. पुढे वेल. वेल म्हणजे विहिरीतून. इथे तुम्हाला एक चित्र दिसतंय, ह्याला बोलायचं स्प्रिंग. स्प्रिंग म्हणजे झऱ्याचं पाणी. स्प्रिंग म्हणजे झऱ्याचं पाणी. नंतर इथे तुम्हाला दिसत आहे, हे सगळ्यांनीच याचा वापर केला असेल, गावच्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, बोरवेल. बोरवेलचं पाणी. त्यानंतर इथे तुम्हाला लेक्स दिसत आहेत, तलाव. आणि शेवटी तुम्हाला जे दिसतंय बाळानं चित्र, ते आहे डॅमचं. कशाचं आहे? डॅमचं. या डॅममधून म्हणजे धरणातून आपण पाणी मिळवतो. हे सगळे सोर्सेस आहेत वॉटरचे. तर तुम्हाला प्रश्न आला एक्झाममध्ये, राईट द सोर्सेस ऑफ वॉटर. तर तुम्ही काय काय लिहू शकता? रिव्हर, वेल, बोरवेल, लेक्स, डॅम, स्प्रिंग्स, अशी सगळ्यांची नावं लिहू शकता. का? तर या ठिकाणाहून तुम्हाला पाणी मिळतं. त्यांना सोर्सेस ऑफ वॉटर म्हणतात. म्हणजे सोर्सेस म्हणजे स्रोत किंवा माध्यम, ज्या ठिकाणाहून तुम्हाला पाणी मिळतं. तुम्हाला समजलं असेल तर आपण पुढे जाऊया. पुढे बघूया. लेट्स अंडरस्टँड, म्हणजे समजून घ्या. वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. वॉटर म्हणजे पाणी. इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचं. इम्पॉर्टंट फॉर अस याचा अर्थ पाणी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. फक्त आपल्यासाठीच महत्त्वाचं आहे का? नाही. फॉर प्लांट्स म्हणजे प्लांट्स म्हणजे वनस्पतींसाठी. ॲनिमल्स प्राण्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. कोणाकोणासाठी इम्पॉर्टंट आहे? प्लांट्स. फॉर अस म्हणजे स्वतःसाठी, माणसासाठी, आपल्यासाठी. प्लांट्स म्हणजे वनस्पतींसाठी. ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांसाठी वॉटर महत्त्वाचं आहे. देअरफोर इट इज नेसेसरी टू यूज वॉटर केअरफुली अँड स्टोअर इट. म्हणून, देअरफोर म्हणजे म्हणून, पाणी जपून वापरणे आणि साठवणे गरजेचं आहे. स्टोअर करणे म्हणजे काय करणं? साठवणे. कळलं? जपून पाणी वापरलं पाहिजे. आपण बऱ्याच वेळी पाणी जपून वापरत नाही. हात धुवत असताना पाणी आपण वापरतो, पण नळ चालूच ठेवतो आणि इकडे साबण लावत बसतो हाताला. इकडे पाणी चालू आहे. जेव्हा तुम्ही साबण लावून झाल्यानंतर हात धुणार आहात, तेव्हाच फक्त नळ चालू करा. म्हणजे पाण्याचा अयोग्य वापर होणार नाही. पाणी काय होणार नाही? पाण्याचा निरुपयोग होणार नाही. बघा पुढे. वॉटर इज स्टोअर इन लार्ज क्वांटिटीज टू सप्लाय पोटेबल वॉटर. बघा, पोटेबल शब्द महत्त्वाचा आहे. पोटेबल म्हणजे पिण्यायोग्य पाणी. जे पाणी आपण पिऊ शकतो ते पोटेबल वॉटर म्हणू शकतो. त्याला काय म्हणतात? पोटेबल वॉटर. ही स्टोअर इन लार्ज क्वांटिटी टू सप्लाय पोटेबल वॉटर फॉर फार्मिंग अँड फॉर ॲनिमल्स. बघा, पिण्यायोग्य पाणी पुरवठा करण्यासाठी, शेतीसाठी, जनावरांसाठी मोठ्या प्रमाणात आपण काय केलं पाहिजे? पाणी साठवले जाते. मोठ्या प्रमाणात पाणी साठवले पाहिजे. कळलं? कशासाठी पाण्याचा उपयोग आहे? पिण्यायोग्य पाणी पाहिजे आपल्याला. रोज आपण पाणी पितो. शेतीसाठी, जनावरांसाठी जे काय पाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात लागतं, ते पाणी आपण काय केलं पाहिजे? साठवून ठेवलं पाहिजे. त्यानंतर आपण बघणार आहोत पुढचा पॉईंट, स्टोरेज ऑफ वॉटर इन लार्ज क्वांटिटीज. आपण पाणी कुठे साठवून ठेवू शकतो? काही ठिकाणीच आपल्याला साठवायची गरज आहे. बाकीच्या वेळी निसर्गच काय करतो? पाणी साठवण्याचं काम करतो. फक्त आपल्याला त्यासाठी काही गोष्टी तयार करून ठेवल्या पाहिजे. तर आपण पहिली जी गोष्ट बघतोय, प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्या. लेक. लेक म्हणजे बाळांनो तलाव. लेक म्हणजे काय? तलाव. आता तलाव कसा तयार केला जातो? म्हणजे पावसाचं पाणी त्याच्यामध्ये साठून राहील आणि आपल्याला 12 महिने त्याचा वापर करता येईल. तर बघा, वॉटर कलेक्टेड इन अ लो लाईंग एरियाज. लो लाईंग म्हणजे खोलगट भागात. लो लाईंग म्हणजे काय? खोलगट भागात काय करू शकतो?
ऑफ लँड इज अ गिवन डेफिनेट शेप बाय कन्स्ट्रक्टिंग स्टर्डी स्ट्रक्चर्स अराउंड इट इज कॉल्ड अ लेक. स्टर्डी म्हणजे मजबूत आणि कन्स्ट्रक्टिंग म्हणजे बांधकाम आणि डेफिनेटचा अर्थ होतो निश्चित. बघा काय अर्थ सांगतो मी तुम्हाला. जमिनीच्या खोलगट भागात साठवलेल्या पाण्याभोवती मजबूत बांधकाम करून निश्चित स्वरूप दिले जाते त्याला तलाव असे म्हणतात. स्ट्रक्चर्स अराउंड इट इज कॉल्ड अ लेक. बघा लो लाईंग एरियाच्या अराउंड काय केलं जातं, निश्चित स्वरूप डेफिनेट शेप देऊन कन्स्ट्रक्ट केलं जातं, बांधकाम केलं जातं, मजबूत बांधकाम. कारण पाणी तलावात भरपूर प्रमाणात असतं, त्या पाण्याच्या प्रवाहाने बांधकाम तुटलं पाहिजे नाही, म्हणून मजबूत बांधकाम करणं गरजेचं आहे. मजबूत म्हणजे स्टर्डी. पुढे बघूया. अ लेक इज ऑल्सो नोन बाय अदर नेम्स सच ॲज. बघा लेकला आणखी काही नावं आहेत, लक्षात ठेवा, परीक्षेला हा प्रश्न विचारतो. लेक म्हणजे तलावाला आणखी कोणकोणती नावं आहेत, तर तलावाला आणखी कोणकोणती नावं आहेत ती बघा. अदर नेम्स सच ॲज पुष्करणी, वापी अँड वापिका. कोणकोणती नावं आहेत, पुष्करणी, वापी अँड वापिका. ही तलावाला काही आणखी नावं आहेत. म्हणजे पुष्करणी, वापी, वापिका आणि लेक हे चारही शब्द एकाच गोष्टीसाठी वापरलेले आहेत. कळलं. अशा याच्यामध्ये पाणी साठवलं जातं आणि आपल्याला हवं त्यावेळी आपण ह्या पाण्याचा वापर करत असतो. गावच्या ठिकाणी तलाव बांधलेली असतात. तलाव म्हणजे काय, लेक. आता पुढे बघूया वेल्स. वेल म्हणजे विहीर. आता प्रत्येकजण घराच्या शेजारी विहीर बांधतो. कशासाठी, तर आपल्याला पाण्याचा वापर करण्यासाठी. मग आता ह्या विहिरीबद्दल आपण आता थोडी माहिती घेऊया. सम रेन वॉटर सिप्स इन टू द ग्राउंड. बघा आपण पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं होतं, पावसाचं पाणी जे जमिनीवर पडतं त्यातलं काही पाणी काय होतं, जमिनीमध्ये मुरतं, त्याला सीप म्हणतं, मुरणे. इन टू द ग्राउंड. वी गेट द अंडरग्राउंड वॉटर थ्रू वेल. आता हे जमिनीखाली गेलेलं पाणी जर आपल्याला पाहिजे उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये, तर काय करतात माणसं, त्याला जमिनीला खोदून काय करतात, ते पाणी मिळवतात. मग जमिनीला खोदल्यानंतर ते काय करतात, त्याला बांधकाम करतात आणि त्यालाच काय म्हटलं जातं, विहीर म्हटलं जातं. बरोबर की नाही. आणि मग ह्या विहिरीचं पाणी आपण काय करतो, आपल्याला हवं त्यावेळी वापर करत असतो. बघूया. वी गेट द अंडरग्राउंड म्हणजे जमिनी खाली, वॉटर थ्रू वेल. आणि हे जमिनीखालील पाणी आपण कशाच्या माध्यमाने मिळवतो, तर विहिरीच्या माध्यमाने. आता विहिरीची रचना कशी असते. वेल आर युजली सर्क्युलर इन शेप. विहीर ही कशी असते, वर्तुळाकार असते. विहीर कशी बांधलेली असते, वर्तुळाकार. सर्क्युलर म्हणजे वर्तुळाकार. आता विहिरीला पण काही नावं आहेत का, विहिरीची काही प्रकार आहेत, टाईप्स, प्रकार आहेत, नावं नाहीत, प्रकार. आड, बारव, बुडकी हे विहिरीचे प्रकार आहेत. बघा तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं, व्हॉट आर द टाईप्स ऑफ वेल. काय काय नावं आहेत त्यांची, आड, बारव, बुडकी हे विहिरीचे प्रकार आहेत. त्यानंतर आपण पुढचा भाग अभ्यासूया. त्यानंतर आपण पुढे बघूया बंड्स. आता बंड्स म्हणजे बंधारा. आता तुम्हाला बंधारा म्हटल्यानंतर लक्षात आलं असेल. आपण बघूया. बंड्स आर बिल्ट अप ऑफ स्टोन्स और सॉइल टू स्टॉप द फ्लोइंग वॉटर ऑफ अ रिव्हर. बघा उन्हाळ्याच्या वेळी आपल्याला पाण्याची कमतरता भासते, बरोबर ना. त्यावेळी काही ठिकाणी जे वाहतं पाणी असतं नदीचं, रिव्हर म्हणजे नदी, ते नदीचं पाणी अडवलं जातं माती टाकून. माती म्हणजे सॉईल आणि स्टोन्स, दगडाचा वापर करून हे पाणी काय केलं जातं, अडवलं जातं. आणि ते अडवलेलं पाणी काय करू शकतो आपण, त्याचा वापर करू शकतो. त्यालाच काय म्हणतात,
बंड्स म्हणतात. त्याला आपण मराठी भाषेत बंधारा हा शब्द तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल. बघा स्टोनचा उपयोग करून हे पाणी अडवलेलं आहे. इथे दिसतंय चित्रामध्ये तुम्हाला. बंड्स आर ऑल्सो बिल्ड टू स्टॉप द फ्लो ऑफ स्ट्रीम. बंड्स जो आहे म्हणजे बंधारा हा नदीचंच पाणी अडवण्यासाठी नाही, तर ओढ्याचं पाणी, स्ट्रीम्स म्हणजे ओढ्याचं पाणी, स्ट्रीम म्हणजे ओढा किंवा नाले यांचं पाणी थांबवण्यासाठी काय केलं जातं, वापरला जातो. बंड्स कशापासून बनवला जातो, स्टोन आणि सॉईल याच्यापासून काय केलं जातं, बंड्स बनवला जातो म्हणजे बंधारा बनवला जातो. ह्याच्यामुळे काय फायदा होतो, तर पाणी अडवलं जातं. कळलं. पुढे काही ठिकाणी टू स्टोअर वॉटर इन द फील्ड्स म्हणजे शेत, गावच्या ठिकाणी प्रत्येकाचं शेत असतं. या शेतामध्ये पण तुम्ही बघितलं असाल शेतकरी काय करतो, बंधारे बांधलेले असतात, बंड्स बांधलेले असतात. प्रत्येक पाणी अडवण्यासाठी हे बंधारे बांधलेले असतात. कशासाठी, पाणी अडवण्यासाठी हे बंधारे बांधलेले असतात म्हणजे बंड्स बांधलेले असतात. शेतातलं पाणी दुसऱ्याच्या शेतात पण जाऊ शकतं जर बंड्स नसेल तर, बरोबर की नाही. बंड्स म्हणजे बंधारा. म्हणजे अशा प्रकारे पण पाण्याचा उपयोग केला जातो. त्यानंतर आपण बघणार आहोत पॉन्ड अँड टँक ऑन फोर्ट्स. बघा फोर्ट्स म्हणजे किल्ले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरती बरेच जण जाऊन आले असतील. या ठिकाणी तुम्हाला पॉन्ड्स बघायला मिळतात, तलाव बघायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेले तलाव आणि टाक्या, टँक्स म्हणजे टाक्या बघायला मिळतात. तिथे अजूनही तुम्ही गेलात तर तुम्हाला त्या टाक्यामध्ये पाणी मिळतं, तलावामध्ये पाणी मिळतं. ते पाणी तुम्ही काही लोक पितात पण. कळलं काय, स्वच्छता असेल तर, बरोबर की नाही. पण आता आपण बघूया की इन अर्लियर टाइम्स म्हणजे पूर्वीच्या काळी, अर्लियर टाइम्स म्हणजे पूर्वीच्या काळी स्टोन पॉन्ड अँड टँक्स वेअर डग ऑन फोर्ट्स फॉर द पीपल लिव्हिंग देअर. पूर्वीच्या काळी किल्ल्यावर राहणाऱ्या पूर्वीच्या काही लोक किल्ल्यावर राहायचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे राजा महाराजांच्या काळात. त्यावेळी तिथे राहणाऱ्या लोकांसाठी पाणी त्यांना पाहिजे, बरोबर की नाही. पिणार कुठून ते, किल्ल्यावरून खाली येणार आहेत का, किल्ला हा वरती डोंगरावर बांधला जायचा म्हणजे प्रत्येक वेळी ते खाली येऊ शकत नाही. मग तिथे पाण्याची साठवणूक करण्यासाठी ते काय बनायचे, पॉन्ड आणि टँक्स बांधायचे म्हणजे तलाव आणि टाके खोदले जायचे आणि त्यात साठवणारे पाणी ते वर्षभर वापरायचे. वर्षभर तिथे राहिले तर तिथलं पाणी पिऊन काय करायचे, जीवन जगायचे. बघा द वॉटर स्टोअर इन देम वॉज यूज थ्रू आउट द इयर. पूर्ण वर्षभर, इयर म्हणजे वर्षभर काय करायचे, हे पाणी वापरायचे. कळलं. पुढे बघूया ओल्ड टँक, हौद. आता पूर्वीच्या काळी जो टँक असायचा, आताचा टँक हा तुम्ही व्यवस्थित वेगवेगळ्या प्रकारचा बघू शकता, पण पूर्वीच्या काळी असा हौद बांधला जायचा जसं चित्रात तुम्हाला दिसतंय हौद. आणि याला हौद पण बोलू शकता किंवा ओल्ड टँक. इन अर्लियर टाईम पूर्वीच्या काळीत हा वापरला. आता हा टँक बघायला मिळत नाही. आता टँक म्हणजे कशा प्रकारचा बघायला मिळतो ते तुम्हाला मी नंतर दाखवेन पिक्चरमध्ये, नवीन टँक कसा आहे. वॉज बघूया इन अर्लियर टाइम्स ओल्ड टँक हौद was used to store water in some places. Such old tanks हौद are still in use today. पूर्वीच्या काही पाणी साठवण्यासाठी हौद वापरले जायचे. काही ठिकाणी असे हौद आजही तुम्हाला बघायला मिळतात, पण काही ठिकाणीच बघायला मिळतात, सगळीकडे नाही, कारण आता त्याचा वापर कमी होत चालला. द वॉटर स्टोअर इन देम इज यूज फॉर ड्रिंकिंग, फार्मिंग अँड कन्स्ट्रक्शन. या हौदामध्ये जे पाणी साठवलं जायचं ते कशासाठी वापरायचे, तर ड्रिंकिंग म्हणजे पिण्यासाठी, फार्मिंग म्हणजे शेतीसाठी, कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकामासाठी काय केलं जायचं, ह्या पाण्याचा उपयोग केला जायचा. कळलं. म्हणजे हौदाचा उपयोग पण किती महत्त्वाचा होता तो बघा. पण आता तुम्हाला एक गोष्ट, नवीन गोष्ट तुम्ही अभ्यासणार आहोत ती बघूया. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का, माहिती आहे का तुम्हाला याचा अर्थ. बघा एक गोष्ट तुम्ही आज नवीन शिकणार आहोत आणि खरोखरची गोष्ट आहे. देअर इज अ हिस्टोरिकल 12 मोटाची विहीर ॲट लिंब इन सातारा. सातारा या जिल्ह्यात, सातारा डिस्ट्रिक्ट, सातारा जिल्ह्यामध्ये लिंब या ठिकाणी 12 मोटाची विहीर बघायला मिळते. 12 मोटाची विहीर
आता या 12 मोठा विहीर याचं खास काय गोष्ट आहे, ती एवढी का खास आहे, का आपल्याला अभ्यासाला दिलेली आहे, तर ती आता तुम्हाला पुढे कळेल. तर दिस इज द बेस्ट शिवकाल आर्किटेक्चरल एक्झाम्पल. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली ही विहीर आहे. शिवकालीन स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना येथे पाहायला मिळेल. म्हणजे आर्किटेक्चरल म्हणजे जे इमारत बनवतात काही डिझाईन वापरून मजबूत इमारत बनवतात त्याला काय म्हणतात, आर्किटेक्चरल. ती काही लोक बनवतात. सगळेच आर्किटेक्चर असतात का, सगळेच इमारत बनवू शकतात का, नाही. काही लोक बनवू शकतात जे त्याच्यामध्ये पारंगत असतात, हुशार असतात, त्याला आर्किटेक्चर बोलतात. मग हे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली लोक किती हुशार होती आणि ती विहीर अजूनपर्यंत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते अजूनपर्यंत आपल्याला ही बघायला मिळते. तर ही विहीर त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. आता ही विहीर कशापासून बनवली आहे आणि काय ह्यामध्ये खास आहे, स्टोन कन्स्ट्रक्शन, दगडी बांधकाम आहे या विहिरीला. मेनी स्टेप्स, भरपूर पायऱ्या आहेत. आपण त्या चढतो ना पायऱ्या, हां, तशा याला भरपूर पायऱ्या आहेत. अँड ह्यूज पॅलेस म्हणजे महाल, प्रशस्त महालासारखी ही रचना असणारी विहीर आहे विहीर. आणि ही विहीर तर एखाद्या महालासारखी दिसते. भरपूर पायऱ्या आहेत, मेनी स्टेप्स, आणि सगळं बांधकाम हे स्टोनचं आहे म्हणजे दगडाचं आहे. आता ही विहीर बघायला मेनी स्टेप्स अँड ह्यूज पॅलेस लाईक स्ट्रक्चर आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस वेल. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्ये, या विहिरीची वैशिष्ट्य आहेत. मेनी टुरिस्ट म्हणजे पर्यटक, ही लोक ऑफन विजिट दिस वेल, म्हणजे भरपूर पर्यटक ह्या विहिरीला पैसे देऊन किंवा तिथे काय फीज घेतात काय माहीत नाही मला, पण ही विहीर बघायला काय करतात, गर्दी करतात. ह्या विहिरीसाठी बघायला फक्त लोक काय करतात, लांब लांबच्या ठिकाणावरून येतात. त्याला टुरिस्ट म्हणतात. कळलं का, कळलं? टुरिस्ट म्हणजे काय, पर्यटक. ते पर्यटक ह्या विहिरीला बघायला येतात. ही अशी विहीर आहे, तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तुम्हाला जर व्यवस्थित चित्र दिसत नसेल तर तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलला ह्याचं पिक्चर बघून काय करू शकता, तुम्हाला आणखी व्यवस्थित समजा. आणि आताच एक छावा पिक्चर झालेला आहे हिंदीमधून छत्रपती संभाजी महाराजांच्यावरती, त्या पिक्चरची शूटिंग या 12 मोठाच्या विहीर इथे झालेली आहे. बरोबर. विकी कौशल होता ॲक्टर त्या मूवीचा, आणि त्याच्यामध्ये एक गाणं झालं आहे, ते शूट याच्यामध्येच झालेलं आहे. 12 मोठाची विहीर. लक्षात ठेवा. कळलं का? आपल्याला ऑब्जेक्टिव्हसारख्या प्रश्नामध्ये विचारू शकतात. कोणती विहीर आहे ही? 12 मोठाची विहीर. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये? सातारा जिल्ह्यामध्ये. कळलं? त्यानंतर तुम्ही खाली या तर तुम्हाला ऑब्झर्व असं दिलं. ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करा. काय निरीक्षण करायचं आहे वाचूया. पिक्चर्स ऑफ व्हेरियस वॉटर स्टोरेज कंटेनर्स आर शो बिलो. आयडेंटिफाय विच ऑफ देज कंटेनर्स आर यूज इन युअर होम टू स्टोअर वॉटर. राईट द नेम्स ऑफ इच कंटेनर बिलो द पिक्चर. म्हणजे खाली पाणी साठवण्याच्या विविध भांड्यांची चित्रे दिलेली आहेत. त्यांपैकी तुमच्या घरात कोणत्या भांड्यात पाणी साठवले जाते ते ओळखा. चित्राखाली त्या भांड्याचे नाव लिहा. ही पाणी साठवण्याची सगळी भांडी आहेत. याच्यामध्ये आपण पाणी साठवतो, काय करतो, साठवतो. आपल्या घरामध्ये पण तुमच्या घरामध्ये ही भांडी असतील. बरोबर की नाही? आता पहिलं भांडं जे दिसतंय ते क्ले पॉट आहे, मातीची घागर आहे. बरोबर की नाही? बऱ्याचशा लोकांच्या घरामध्ये आता मातीची घागर बघायला मिळणं मुश्किल आहे, पण काही जणांच्या घरामध्ये असू शकते. बॅरेल. आता बॅरेल म्हणजे पिंप. बऱ्याचशा लोकांच्या घरात पिंप पण अजून आहे की माहीत नाही, पण असू शकतो. मेटल बकेट. बादली मात्र सगळ्यांच्या घरात असते. मेटल पॉट, हंडा म्हणतो आपण त्याला, तो हंडा पण प्रत्येकांच्या घरात असणारच. आणि बॉटल्स तर आहेत. आणि वॉटर टँक. हा आता टँक, अशा प्रकारचा टँक आपल्या आता ओल्ड टँक मगाशी आपण बघितलं ना, हौद, पण आता ओल्ड टँक बघायला मिळत नाही. अशा प्रकारचे टँक्स आहेत आता. याला वॉटर टँक असं म्हणतात. कळलं? पाण्याची टाकी. तर अशा प्रकारच्या आता तुमच्या घरात कोणकोणते गोष्टी असतील या चित्राखालील त्या भांड्याचं तुम्ही नाव लिहा. मी सगळेच लिहून ठेवलेले आहेत, पण तुम्ही तुमच्या घरात असणारे लिहा. कळलं? आता आपण जाऊया पुढे. आपण हा कोणता घटक अभ्यासत आहोत? ट्रेजर ऑफ नेचर. आणि हा ट्रेजर ऑफ निसर्गाच्या खजान्यातील पाणी, वॉटर, हा घटक अभ्यासत आहोत.
कळलं का? आता आपण पुढे जाऊया.